तेलतुंबडे सर बनतेंनी तेलतुंबडे सर बोला तुम्ही. बनतेंनी प्रश्नच केलाय तर त्याचं तुम्ही हे करा. त्याच्यामध्ये राजा भाऊ या सगळा जो गोंधळ झाला ना, त्याचं हम्म. एक मुख्य कारण तुम्ही एक मुद्दा सुत्तचा घेतला, की सुत्त वापरतात. मुळामध्ये व्ही.एस. कर्डकांना बाबासाहेबांनी पत्र पाठवताना त्यामध्ये सुत्त वापरायला सांगितलं आणि काही ज्या गोष्टी आहेत संस्कारामध्ये केशकप्पनचा मुळात त्याला केशकप्पन असं म्हटलं जातं आणि केशकप्पन मी जे संस्कार विधीचे पुस्तकं पाहिली माझ्याकडं म्हणजे अ, यावर विश्लेषण केलंय पुन्हा बडगे ज्या वेळेला ती मागच्या वेळची लिंक पुन्हा टाकतील ती पुन्हा ऐका तुम्ही की त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी पहिल्यांदा सांगितला की महाबोधी सोसायटीचं जे हँडबुक आहे की जे श्रीलंकेच्या संदर्भातून केलेलं आहे त्यामध्ये केशकप्पन विधी आहे. त्यानंतर जे भारतीय बौद्ध महासभेने 1968 ची जी संस्कार समिती नेमली होती की ज्यामध्ये भदंत आनंद कौशल्यन होते, आपल्या भैयासाहेब आंबेडकरांना प्रवज्या देणारे वजीरा बुद्धी होते. त्यानंतर भिक्खू आणि उपासक त्याच्यातले तज्ञ माणसं अशी एकत्रित असणारी कोणतीच संस्कार विधी म्हणजे संस्कार कमिटी झाली नाही. त्यानंतर सगळ्या एकांगी झाल्या. तर या संस्कार समितीने भिक्खू धम्मरक्षितांचं जी वंदनेचं पुस्तक आहे त्यातले विधी घेतले. त्याच्यामध्ये 10 विधी आहेत. मात्र त्या 10 विधीतले 2 विधी त्यांनी टाळले. कोणते? एक गभ्भमंगल आणि दुसरा केशकप्पन. तर ते सगळीकडे आहे आणि केशकप्पन हा जो भाग आहे हा काही ब्राह्मणाचा भाग नाही. ते ज्या गोष्टी गोखशे सरांनी आविर्भावानी जोर देऊन सांगितल्या त्या बरोबर आहे की या धर्माचं काहीच नाही. कोणतीच गोष्ट नाही. अगदी मृत्यूनंतर ही लोकं पाणी पाजतात त्याचं विकृतीकरण केलं. पण बुद्धाला कुकुता निधीचं जे आहे त्या कुकुता निधीमध्ये कुकुता नदीचं पाणी त्या मला वाटतं कुकुताच नदी असेल. मला आता थोडंसं हे होतंय. तर त्याचं पाणी आनंदाला सांगितलं. ह्या सगळ्यात ज्या विधी आहेत तुम्ही जर केशकप्पन हा काही ब्राह्मणाचा भाग नाही. त्यांनी ते नंतर स्वीकारलं. ब्राह्मण पूर्ण मांसाहारी होते. पण बौद्ध धर्माला तोड देण्याच्या दृष्टीने त्यांनी पूर्ण शाकाहार होण्याचं ठरवलं. त्यामुळं केशकप्पन हा जो विधी आहे तो प्रामुख्याने श्रमण संस्कृतीतला आहे. बौद्ध संस्कृतीतला आहे. उलट तो त्याची नक्कल ब्राह्मणांनी केली. हा बोला बनतेजी एवढं स्पष्टीकरण पुरेसं आहे. ह्या विधीचं विश्लेषण वैज्ञानिकदृष्ट्या मांडत असताना मला खूप वेळ लागणार आहे. पण मला या ठिकाणी हा जो विधी आहे विधी अजिबात करायची नाही. बौद्ध संस्कृतीमध्ये
असं जर कोणाचं मत असेल तर त्याला माझ्या 2 प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल आणि त्याला द्यायला खूप अवघड जाईल. मी या मताचा आहे की बौद्ध संस्कृतीमध्ये विधी करावी, पण ही जी विधी आहेत केश वपन नावाची, हे विधी वगळून आणि मरणानंतरची विधी वगळून ह्या 2 विध्या वगळून विध्या कराव्या या मतावर मी माझं मत मांडत आहेत. बाकी काय काय विधी आहेत त्या ज्या आहेत त्या आहेत. पण या विधीच्या संदर्भाने मी माझं मत जे आहे जे मरणानंतरची विधी आहे ती विधी आणि केस वपन नावाची विधी मी या विधीला असं बघत आहेत. आणि हे विधी जर भिक्षू संघामध्ये जर असेल, श्रमण संस्कृतीमध्ये असेल, तर यस मी या गोष्टीचं सहमत करतो आणि समर्थन करतो आणि ती आहे. म्हणजे श्रामणेरांना दीक्षा देत असताना केश वपन नावाची विधी आहे. म्हणून आपला विषय भिक्षूंच्या बद्दल धरून असेल तर मी याला हो म्हणेल. आणि हे जर बौद्ध इतर जनरल लोकांसाठी जर असेल तर मला या विधीला जवळपास ही विधी करू नये या मताचा मी आहे. हे विधी करू नये. बाकीच्या सर्व विध्या कराव्या. याच्या पाठीमागचा जो सम्यक दृष्टिकोनाचा जो भाग आहे हा मला बारीक सूक्ष्म पद्धतीनं मांडत असताना हे जे काय म्हणतात त्याला हा मीडिया जो आहे हा मला पुरेसा पडणार नाही किंवा मला ते मांडताना अवघड जाणार असं मला वाटत आहे. या विषयाला मी ब्लॅकबोर्डवर सुंदर पद्धतीने समजून सांगू शकतो. तर म्हणून हा विषय केश वपन विधी जो आहे हा विधी करू नये. बाकीच्या सर्व विध्या ज्या काही आहेत, ज्या ठराविक आहे, ठरवलेल्या आहेत आणि जे पारदर्शी आहे, वैज्ञानिक त्याच्यामध्ये दृष्टिकोन येतो, तर त्या विधीला ते करावं. केश वपन नावाच्या विधीमध्ये करत असताना या ठिकाणी वैज्ञानिक नावाचं इंद्रिय जे आहेत, हे तिथं साक्षात प्रत्यक्ष नसल्यामुळं मी या गोष्टीचा म्हणजे नाकार देत आहे किंवा याचा विरोध नाही करत आहे. पण हे करू नये या मताचा आहे. जशी एक मरणानंतरची विधी आहे. माणूस मेलेला असतो, पण त्या ठिकाणी सम्यक दृष्टी नावाची वैज्ञानिक दृष्टी जी आहे, तो स्वतः मेलेला असल्यामुळं ते फार चुकीच्या पद्धतीनं तिचं कर्मकांडाकडे रूपांतर होतं. पण हे विधी जे आहेत, या ठिकाणी केश वपन करत असतानाही ते जे बाळ आहेत, हे फारच छोटं बाळ असतात. म्हणजे त्याला कुठलाही त्या बाळाला संस्कार किंवा त्यापासून होणारा परिणाम जो आहे, हा अजिबात इंद्रिय दृष्टिकोनातून हा अजिबात तिथं मोडत नाही किंवा स्पष्ट होत नाही. म्हणून या विधीला आपण त्या ठिकाणी वगळावा. आता याच्या अगोदरची जी एक विधी आहे, ज्याला आपण अ, ग ग गर्भसंस्कार म्हणतो, गर्भसंस्कार म्हणतो. त्या विधीमध्ये प्रत्यक्ष आई हे सम्यक दृष्टी वाचा घेऊन जगत असल्यामुळं ती फार आवश्यक आहे. त्याला शास्त्रीय कारण पण आहेत आणि त्याला मान्यता पण आहेत. शास्त्रीय दृष्ट्या ते सिद्ध पण होतात. म्हणून केशवपन नावाची विधी जी आहेत, इथं शास्त्रीय दृष्ट्या स्पष्ट करता येत नाही. इथं वैज्ञानिक आधार लागल्या जात नाही. म्हणून इथं सम्यक दृष्टी धोका खाऊ शकतो किंवा अंधश्रद्धेला जन्म देऊ शकतो. चुकीचा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. म्हणून या विधीला तरी आपण आपल्या बौद्ध संस्कृतीमध्ये ती करू नये. आता राहिला विषय श्रमण संस्कृतीचा, तर मी या विधीला श्रमण संस्कृतीशी जोडत आहेत आणि ती आमच्या भिक्षू जीवनामध्ये ते विधी दीक्षाविधी म्हणून केल्या जात असतात. तर आपला विषय भिक्षूंचा नसल्यामुळं मी इतर लोकांसाठी हा विषय जो आहे करू नये या मताचा मांडत आहेत. याच्या पुढे आणखी काही स्पष्ट किंवा एखादा संदर्भ किंवा एखाद्या देशाची संस्कृती म्हणून जर काही आपल्याला घ्यायचं असेल
तर मला एक फक्त ऐकायला मिळत आहेत की बौद्ध राष्ट्रामध्ये म्हणजे त्याला श्रामणेर दीक्षा घ्यावंच लागते, ही कंपल्सरी केलेलं आहे. तर श्रामणेर दीक्षा घेऊन केस मुंडन केल्या जाते, त्याची विधी केल्या जाते. तर ही प्रथा बाहेर देशामध्ये आहेच. पण लहान मुलाचं केशवपन जर असेल, तर मी भारतीय बौद्ध लोकांना असं सांगू इच्छितो की बाकी ज्या विद्या आहेत, गर्भसंस्कार विधी ही करायला हवी. आणखी ज्या काही आहेत, ज्या विद्या आहेत त्या पण त्या करायला पाहिजे. पण केस वपन नावाची विधी जी आहेत, या ठिकाणी आपला वैज्ञानिक दृष्टिकोन जो आहे, हा आपल्या इंद्रियाचा कुठलाही भाग इन्व्हॉल्व राहत नसल्यामुळं आपण हा भाग जो आहे करू नये. कारण हा मरणानंतरच्या ज्या विधीसारखा असल्यामुळं मी या गोष्टीला टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. मी अधिक चर्चेसाठी, अधिक स्पष्टतेसाठी या मीडियावर मला पूर्णपणे समज घालून जाता येणार नाही. मला जर एखाद्या वर्गामध्ये ब्लॅकबोर्डवर काही आकृत्या काढून जर शिकवता आल्या, तर मी ह्या गोष्टी ज्या आहेत अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करू शकतो. असं मला या विधीबद्दल बोलायचं आहे. या संदर्भानं हे मी माझं बोलणं प्रमाणच असलं पाहिजे हे जरुरी नाही. पण या विषयाच्या संदर्भानं आपण अधिक चर्चा घडून आणावी आणि पुढील व्यक्तीने याच्यावर बोलावं. थोडस बंतीजी, वैज्ञानिक दृष्ट्या आवाज येतोय ना माझा? हो, हो, हो. वैज्ञानिक दृष्ट्या अजून अभ्यास करण्याची गरज आहे. पहिली बोला. जी गोष्ट आहे की हा जे केस आहेत ते आईच्या पोटातून आलेले असतात आणि तुम्हाला डॉक्टर सुद्धा, तो स्त्री असो का पुरुष असतो, हे केस आता लहान बाळ म्हणजे ते काय पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी नव्हे. तर हा विधी प्रामुख्याने 6 महिन्यानंतरच केला जातो आणि अशा वेळेला केला जातो की त्या केसांचा त्या बालकाला खूप त्रास होतो. त्याला घाम येतो, घामुळे येतात. अगदी डॉक्टर सुद्धा सांगतात की हे आईच्या पोटातले वाढलेले केस आता काढणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचा वैज्ञानिक संदर्भ आहे. दुसरा जो बाब येते की लोकांनी याला विकृत असं केलं की तो मामानेच विधी केला पाहिजे आणि मामाने करणं म्हणजे योनिसूचितेला महत्व देणं, म्हणजेच जो जातीअंताचा लढा आहे त्याला खीळ घालणं. म्हणजे जे आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न होतात, मग त्या बाईचा भाऊ काय तिला घेऊ शकत नाही. मग अशा वेळेला त्या मामाकडून तो विधी करणं ही जाती प्रथा मजबूत करण्यासाठी हा विधी दिलेला आहे आणि त्याचं विकृतीकरण अशा पद्धतीने केलेलं आहे की तिथं म्हणजे लग्नाच्या वेळेला मामा थांबलाच पाहिजे. लहान बाळाचं जावळ काढायला मामाच असला पाहिजे. ही जाती अंताच्या विरोधातली गोष्ट आहे. आणि तुम्ही दुसरी जी गोष्ट सांगितली मृत्यूनंतरची, तर तो बौद्ध विधी नाहीच आहे. ते ब्राह्मणांनी केलेलं विकृतीकरण आहे. मुद्दाम श्रमण संस्कृतीचा घोटाळा केलेला आहे. आणि ह्या ज्या बाबी आहेत, ह्या बाबी तुम्ही खुलासा विचारला की बाकीचे बौद्ध राष्ट्र करतात का? नुसते बौद्ध राष्ट्रच नव्हे तर प्रत्येक धर्माचे लोक करतात. कारण 6 महिन्यानंतर त्या जी लवमुठी होते त्याचा बाळाला खूप त्रास होतो. अगदी जर ते केस काढले नाहीत तर ते कॅन्सर पर्यंत जाऊ शकतं. आणि माझा दुसरा एक चांगला अनुभव असा आहे की माझ्या दोन्ही नातीचे विधी मी स्वतः विहारामध्ये जाऊन केले. त्याच्यामध्ये
ती मुदिता असो का मैत्री असो, त्या भंतेजींनी, मी काही न्हावी बोलवलं नाही, त्या भंतेजींनी इतक्या सफाईदारपणे ते केस काढले की त्या बाळाला थोडी पण इजा झाली नाही. आणि ते बाळ आता मी जिथं नेलं तिथं भिक्षू सांगायला बोलवलं होतं. तर मुदिता पण आणि मैत्री पण त्या भिक्षू संघासोबतच नंतर तिला भूक लागेपर्यंत त्यांच्याकडे राहिली आणि सगळ्या भंतेजीच्या डोक्यावर हात फिरवत राहिली. सगळ्यांशी तिने, आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला की आज माझ्या दोन्ही पण नाती सगळ्यांशी, कोणाशी पण अगदी हसत खेळत बोलतात, जातात. आणि मुलांच्याही बाबतीत असं होतं. आणि त्यांना आता भंतेजी कोण हे सांगायची गरज भासत नाही. 6 महिन्याच्या अर्ध वाढदिवसालाच मी तो विधी केला दोन्ही नातीच्या वेळेला, की 6, आणि त्याला दुसरा एक विधी जोडला, तो पण आवश्यक आहे, अन्नप्राशन. कारण फक्त केश कप्पन हा विधी नाहीये अर्धवट. त्याच्यासोबत अन्नप्राशन पण आहे. आणि बाळ 6 महिन्याचं झालं, की त्याला बाहेरचं अन्न द्यायला सुरुवात करावी लागते थोडी-थोडी. तर हे अन्न म्हणजे त्याला अगदी छोटीशी ते दूध वगैरे काय असेल, हे अन्न पण मी भंतेजीच्या हस्ते केलं. म्हणजे नुसता केश कप्पन विधी नाही केला, केश कप्पन सोबत अन्नप्राशन पण केलं. आता पुढचा एक मुद्दा आहे, की हे विधी सक्तीचे आहेत का? अजिबात नाही, मुळीच नाही. हे विधी धार्मिक आहेत का? मुळीच नाही. जसं कर्मकांडाचा विषय काढला, तसा आम्ही संस्काराचाही विषय काढला पाहिजे, की धार्मिक आणि संस्कार हे बाकीचे सगळे विधी, इतर धर्मातले विधी आणि प्रामुख्याने ब्राह्मणी धर्मातले विधी हे धार्मिक विधी आहेत की नाही, यांच्या लग्नाच्या गाठी स्वर्गात जोडलेल्या आहेत. हे कोणत्या पोटी, कोणाच्या पोटी जन्म घ्यायचा हे देवानी ठरवलेलं आहे. कधी मरायचं ते यमानी ठरवलेलं आहे. बौद्ध धम्म या कोणत्याच विधीला धर्माशी जोडत नाही, तो संस्काराशी जोडतो. तर ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या साधनाताई आणि गोक्षे सर जे बोलले, की हे विधी जितके जास्तीत जास्त घेता येतील ते घेतले पाहिजे आणि जाती अंताच्याच लढ्याच्या अनुषंगाने गेले पाहिजे. आणि त्याच्यामध्ये अत्यंत विज्ञान आहे. पाहिजे तर तुम्ही एखाद्या बालरोग तज्ञाशी चर्चा करा आणि मग हा विषय आपण मांडूया प्रशिक्षणात. हा, माझं संपलंय. नाही, मुद्दे मांडायचे तर मांडा, भंतेजी बोला. आता मला हा ऑनलाईन वर स्पष्ट करता येणार नाही असं दिसत आहे. एक गोष्ट तर निश्चित आहे, की कोणताच संस्कार विधी बौद्ध धर्मात सक्तीचा नाही.
कोणताच नाही. तरी आणि तर लोक एक तर फक्त एक तर एक कमी झाला तर काहीच नुकसान नाही असं मला म्हणायचं आहे मग. अ, मग तो जाती-अंताच्या विरोधात जाईल. ते लोक मग मामाला बोलवत बसतील आणि हे कमी का जास्त हा मुद्दाच नाही. तिथं मग ती जी लोकांची खरी तर ही बौद्ध प्रथा आहे. ती बौद्ध प्रथा त्यांनी ब्राह्मण प्रथेकडे नेली. मग लोक ते मामाला बोलवत बसतील आणि तो विधी करत बसतील. जाणाई जोखाई इकडे जाऊन लोक तिथंच करतात. तेलतुंबडे सर, मामाला बोलवणं संदर्भ जाती अंताच्या लढ्याशी कसा संबंधित आहे? मला हे कळत नाहीये. कारण का, एक लक्षात घ्या, आपल्या घरी कोणताही प्रोग्राम असला तर आपण आपले नातेवाईक बोलवतो ना. हा. आणि माझं म्हणणं तेच होतं की हिंदू धर्मामध्ये जावळ काढताना तिथं मामाच्याच हस्ते जावळ काढलं जातंय. पण बौद्ध धर्मामध्ये केशवपनाचा आजही तुम्हाला सांगतो, तुम्ही किती त्याचं समर्थन केलं तर केशवपनाचा विधी जे लोक करतात आपले बौद्ध बांधव, तर तो विधी करताना सुद्धा मामाच्याच हस्ते त्याचं ते जावळ काढलं, ते केस काढली जातात. पहिली बट जी आहे, पहिली बट म्हणजे लहान बाळाच्या केसाची पहिली बट जी आहे ना, ती मामाच्याच हस्ते काढली जाते. नंतर मग तो जो न्हावी जो आहे तो त्या मुलाला टक्कल करत असतो. तर मला हेच म्हणायचंय की हिंदू धर्मातल्या ज्या काय त्याला म्हणतात, अशा ज्या प्रोग्राम्स जे आहेत त्याला विधी कर्मकांडाचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे हिंदू धर्मामध्ये. आपण फक्त नावं बदलली त्याच्यामध्ये आणि तसं ऍज इट इज ते आपण स्वीकारलेलं आहे. पण एकंदरीत माझं माझं म्हणणं कसं आहे की बौद्ध धर्म हा कसा आहे, आचरणाशी संबंधित आहे ना. मग त्याच्यामुळे तुमच्या आचरणातून दिसलं पाहिजे. बौद्ध धर्माची शिकवण जी आहे ती तुमच्या आचरणातून दिसली पाहिजे. तुमच्यामध्ये प्रेम आहे का, तुमच्यामध्ये मैत्री आहे का, तुमच्यामध्ये बंधुत्व आहे का, तुमच्यामध्ये करुणा आहे का, तुम्ही खोटं बोलता का, तुम्ही हिंसक आहात का, तर हे तुमच्या कृतीतनं दिसलं पाहिजे. तो बौद्ध व्यक्ती आहे. आणि म्हणून मी या विधी संस्काराला माझा विरोध नव्हता. पण ज्या गोष्टी आपल्या सहजीवनामध्ये जसं नामकरण विधी सारखं आहे, लग्न विधी आहे, तर त्या आपल्याला आपल्या पद्धतीनं आपल्याला त्याची मांडणी करावी लागेल. पण ती मांडणी करत असताना कुठे आपण ब्राह्मणिझम कडे तर झुकत नाही ना त्या विधीच्या माध्यमातून, किंवा कुठे आपण कर्मकांडाकडे तरी झुकत नाही ना. तर याची दक्षता घेऊन अशा ज्या महत्वाच्या जे प्रसंग आहेत त्याच्यासाठी आपल्याला विधी करावे लागतील या मताचा मी आहे. परंतु अशा अनेक विधी बौद्ध धर्मामध्ये आपण आणलेल्या आहेत ज्या कुठेतरी कर्मकांडाकडे आपल्याला झुकवतात. कारण आम्ही आमच्या काही जे उपासक आहेत त्या उपासकांच्या घरी भंते लोकांना आम्ही बोलवलेलं आहे आणि भंते लोकांनी जे काय विधींच्या माध्यमातून घरामध्ये आमच्या उपासकांच्या केलेलं आहे तर ते कर्मकांडामध्येच जातं. त्याच्यामुळे ह्या विध्या तपासण्याची गरज आहे असं माझं मत आहे. आणि म्हणून आता आपलं एकमत नाही होणार, पण आपण एकत्र जर का बसलो, ज्या विधी आपण करतो आहोत त्याचे अर्थ, त्याचा करण्याचा प्रकार, ह्या सगळ्या गोष्टी तपासल्याच्या नंतर कुठेतरी आपण एकमतावरती येऊ शकतो. त्यामुळे आता जे काय दिसत आहे त्याच्यावरतीच तुम्ही बोलणार, मी बोलणार, बनते बोलणार किंवा दुसरं कोणीही बोलणार. तर ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी असं मला वाटते. बनते. या विषयावर चर्चा करताना धम्मसारथी भंतेजीकडे पण हा विषय निघाला होता की जे दीक्षाभूमीचे भंतेजी आहेत त्यांनी या गोष्टीला सरळ समफलादी वाचा म्हटलं की तुम्हाला या गोष्टी सगळ्यांच्या एक करता येणार नाहीत आणि त्याच्यामध्ये शक्ती खर्च करायचं काही कारण पण नाहीये. ज्यांना असं वाटतं की आम्ही बौद्ध संस्कार विधी केला पाहिजे, आता त्याच्यामध्ये एक गोष्ट होऊ शकते की तुम्ही जे बोलवलेले भंतेजी आहेत ते कर्मकांडे मुळामध्ये बाबासाहेबांनी सांगितलं की भंतेजी उच्च शिक्षित असले पाहिजे. पण एक काही मोजके भंतेजी सोडले तर बरेचसे भंतेजी म्हणजे 8वी 10वी काहींना तर
ते आपले राहत्याच्या भंतेजीला तर लिहिता वाचताही येत नाही. मग ही माणसं कर्मकांड करतील नाही तर दुसरं काय करतील? त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे दुसरी? म्हणून तर बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या उद्दिष्टामध्ये सांगितलं, की न्यू प्रीस्ट असणं आवश्यक आहे. ती प्रक्रियाच बुद्धिस्ट सेमिनरी करते आणि याच्यामध्ये आता अं, मी उत्तर देणं किंवा राजाभाऊनी देणं किंवा जे अपेक्षित नाहीये. ज्या वेळेला तुमच्या पुस्तकात हा विधी नाहीये, त्यावेळेला आज्ञेजनता ते बौद्धाचार्य सांगून टाकतात, की नाही बाबा हे भारतीय बौद्ध महासभेमध्ये नाहीये. मग नाही म्हटल्यावर त्या आणि इकडे डॉक्टर तर सांगतो केस काढले पाहिजे आणि केस काढताना मी पाहिलेलं आहे. पहिली बट मामाकडून काढली, नंतर जर न्हाव्याकडून काढली, तर न्हावी हा असा भयंकर प्राणी आहे, की ते लेकरू कटिंगसाठी सतत रडत राहतं. पण मी भिक्षू संघाकडून ह्या गोष्टी केल्यामुळं भिक्षूकडून केल्यानंतर एकदा न्हाव्याकडे गेलं तर त्या न्हाव्याने त्याला जखम केली त्या मुदिताला. पण नंतर मग रोहित घरी टिमर घेऊन ते करत राहिला. तर हे जे खोडसाळपणा करायच्या संधी आहेत, त्या आम्ही टाळल्या पाहिजे. ही मुलं रडलीच पाहिजे, हे केलीच पाहिजे आणि नंतर मग मात्र ते ठराविक न्हाव्याला की कसं करायचं, काय करायचं ते सांगून मी ते करून घेतलं. दोन्ही लेकरं आता मस्तपैकी न्हाव्याजवळ बसतात. नाहीतर हे बसतच नाहीत, असा माझा अनुभव आहे. आणि मी ही खूप लेकराच्या बाबतीत पाहिलेली स्थिती आहे. तर याला सक्ती नाहीये आणि विधी सगळ्यांनी सारखेच करावेत, हे बुद्धाच्या अनित्यतेच्या विरुद्ध आहे. आणि अनिच्छावत्त संस्काराच्या पण विरुद्ध आहे. त्याच्यामध्ये तुमची प्रज्ञा कशी आहे? तुमची हे कसे आहे? आम्ही तर म्हणजे काही ठिकाणी अगदी मी न भिता कोरोनाहून अगदी ज्ञानज्योती भंतेजींनी पण कोरोनाहून दुरुस्त होऊन आलाय माणूस, तरी भंतेजींनी विधी केला. मी त्यावेळेला भिक्षू संघाच्या भिक्षूच्या वेशेत होता. केला कोरोनाहून जिवंत होऊन आला माणूस. बोलावलं सगळ्यांना त्यांनी जेवायला. जी माणसांना भीती वाटत नव्हती ती सगळी आली, जेवली. तिथं त्रिसरण घेतलं, पंचशील घेतलं, आव्हान सुक्त घेतलं. भंतेजींनी दुःख पत्ताच नी दुःखा भय पत्ताच नी भैया या गाथेवर प्रवचन केलं. हा विधी तर कुठंच नाही, काहीच नाही. पण त्याच्यातून जो आनंद मिळाला आणि कोरोनाविषयी जी शास्त्रीय पद्धत सगळ्यांनी सांगितली पण बोलणं पण झालं. खूप अशा गोष्टी दुरुस्त झाल्या आणि मी तर नंतर मग ते लसी घेतल्या नाही आणि काहीच घेतल्या नाही. अजिबात एकही लस घेतली नाही. आणि आमच्या कुटुंबात पण कोणी घेतली नाही. आम्ही ते निर्भयतेने या गोष्टीला सामोरं गेलो. तर जे विधी घ्यायचे का नाही घ्यायचे, कोणत्या पद्धतीने घ्यायचे आणि विधीकर्ता कोण आहे, याच्यावर खूप मोठं अवलंबून आहे. विधीकर्ता जर अंधश्रद्धाळू असेल, कर्मकांडाने हे असेल, त्याचं कॉन्स्टिट्यूशन कधी होत नसेल, त्याला फंडामेंटल बुद्धिझम समजला नसेल, अप्लाइड बुद्धिझम समजला नसेल, तर ह्या गोष्टी होणारच आहेत. त्याच्यामुळं आम्हाला प्रशिक्षित विधीकर्ता निर्माण करणं हाच महत्वाचा मुद्दा आहे. मी थांबतो एवढ्यावर. बडगे सर, तुमचं काय मत आहे? बनते तेलतुंबडे सरांनी संपवलंय त्यांचं. हो.
मी आधीच सांगितलं की मला ह्या मीडियावरती ते स्पष्ट करता येणार नाही. कारण अंधश्रद्धा जी आहे का नाही आपलं कदम सर, हा बनते बोला. कदम सर, हा सर. अंधश्रद्धा जी आहे का नाही, ही वस्तू किंवा ही गोष्ट जी आहे ही नेहमी कमी आणि जास्त प्रमाणात असते. तिला हो किंवा नाही, येस किंवा नो मध्ये नाही सांगता येत. अंधश्रद्धा ही नेहमी कमी आणि जास्त प्रमाणात अशा क्रमानं असते ती. तर याच्यामध्ये जे बॅलन्सिंग जे आहेत हे प्राप्त करणे एक बुद्धिजीवी, एक चांगल्या माणसाचं लक्षण म्हणून त्याची ड्युटी आहे ती. त्याचं बॅलन्सिंग करणे. अंधश्रद्धेला एकदम हो किंवा नाही, येस किंवा नो, काळी किंवा पांढरी असं नाही सांगता येत. तिचं लक्षण हे कमी आणि जास्त प्रमाणात असतं. म्हणजे एखाद्या उतरंडासारखं असते ते. म्हणजे कमी प्रमाणात, जास्त प्रमाणात, अति प्रमाणात अशा पद्धतीनं तिचं रूपांतर असते. म्हणून तिचं बॅलन्सिंग करत असताना हे आपल्याला खूप बारीक गोष्टीचा विचार करावा लागते आणि मला तरी या ठिकाणी ते स्पष्ट करता येत नाही. आणि आपल्याला वेळ पुरत नाही, त्याच्यात लिंक तुटून जातो आणि मला हे पटवून देत असताना जे आहेत, हे एका क्लासमध्ये जसं एक ऑपरेशन केल्या जाते, अशा पद्धतीनं खडू आणि फळ्यावरती मी तुम्हाला फार चांगला आणि खूप लवकर म्हणजे ते पटवून देण्याचा प्रयत्न करू शकतो. कदम सर, हा सर. हा बनते बोला. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. बरोबर आहे. तर आता एक एक संदर्भ देतो मी. हा. एक संदर्भ देत आहे. शूद्र पूर्वी कोण होते? हा बोला. शूद्र पूर्वी कोण होते हे सांगत असताना आपण खूप चांगल्या पद्धतीनं सांगतो. पण शूद्र हा कसा झाला हे समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. ऍग्री बनते. तर मग शूद्र हा नेमका कशाने झाला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये एक विधी जे आहेत हे विधी केल्यामुळे झाली आणि ते विधी होती ब्राह्मणाची. उपनयन नावाच्या विधीपासून या शूद्राला म्हणजे या क्षत्रियाला किंवा या माणसाला शूद्र बनवण्यात आलेला आहे. तर एक विधी न केल्यामुळं किंवा एक विधी जन्माले आणल्यामुळं एक मनुष्य शूद्र अवस्थेला पोहोचतो. हे या पुस्तकाचं म्हणणं आहे, त्या विषयाचं म्हणणं आहे. आणि बाबासाहेब आपल्याला एका ठिकाणी सूचित करतात की आपल्याकडे बौद्ध होण्याची अजूनही विधी नाही. आणि हे